पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा G7 शिखर परिषदेसाठी अनुपस्थित राहण्याची शक्यता. भारत कॅनडातील जुना वाद तसंच भारताला या परिषदेचं अद्याप आमंत्रण आलं नसल्यानं पंतप्रधान अनुपस्थित राहण्याची शक्यता. मणिपूरमध्ये मुसळधार पाऊस. इम्फाळच्या अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती. अतिवृष्टीमुळे नागरिकांचं स्थलांतर. पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बचाव कार्य सुरू. LOC क्रॉस करून POK मध्ये गेलेल्या सुनीताची NIA चौकशी होणार. सुनीताकडून पोलिसांना चौकशी दरम्यान सहकार्य नाही. उत्तर कोरियात लोकांच्या मोबाईलवर सरकारची नजर. दर 5 मिनिटांनी घेतला जातोय स्क्रीनशॉट. पाकिस्तानच्या कराचीतील मलिर जेलमध्ये 200 कैदी जेल तोडून फरार कैद्यांमध्ये निम्म्याहून अधिक कैदी गंभीर गुन्ह्यातील दोषी. तर कैदी फरार झाल्यानंतर पाकिस्तान पोलिसांकडून गोळीबार. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सह्याद्री अतिथीगृहावर सुरुवात. वाढते कोरोना रुग्ण आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा होण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची एसटी कर्मचारी संघटनांसोबत बैठक. तर एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि सुविधांबाबत चर्चा होणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकही असणार उपस्थित. मुंबईत आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व. महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ आज राजभवनात. राज्यपाल CP राधाकृष्णन यांची घेणार भेट. महिला सुरक्षा आणि महिलांवरील अत्याचाराबाबत सरकारचं अपयश याबाबत राज्यपालांना निवेदन देणार. पुणे शहरात जानेवारीपासून आतापर्यंत 121 कोरोना रुग्णांची नोंद. आतापर्यंत 27 रुग्णांना डिस्चार्ज. सध्या पुणे शहरात 94 कोरोना रुग्ण सक्रिय. पंढरपूरमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला. माळशिरस तालुक्यात आढळला कोरोनाचा 4था रुग्ण. सांगली महानगरपालिकेतील 630 मानधन कर्मचाऱ्यांना कायम ठेवण्याचा औद्योगिक न्यायालयाचा निर्णय. तर महापालिका आवारात कर्मचाऱ्यांनी गुलाल उधळत केला जल्लोष साजरा. वाशिममध्ये सायकलपटू नारायण व्यास यांचा नवा आदर्श. सायकल दिनानिमित्त 24 तासात 425 किलोमीटर प्रवास. ऑपरेशन सिंदूर आणि भारतीय सैनिकांना समर्पित वाशिम ते सेवाग्राम सायकल प्रवास. वाशिममध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी शिक्षकांना टार्गेट. 30 सप्टेंबरपर्यंत 6 वेळा अहवाल विभागीय कार्यालयाकडे सादर करावा लागणार. शिक्षण विभाग मोहिमेचा आढावा घेणार. बुलढाण्यात 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिनाचं आयोजन. विद्यार्थ्यांना नागरी कर्तव्य, स्वदेशी विचारांचा प्रसार तर सामाजिक समरसता आणि पर्यावरण संरक्षण या विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार. अयोध्येतील राम मंदिरातील राम दरबाराचा लोकार्पण सोहळा. आजपासून 5 जूनपर्यंत प्राणप्रतिष्ठा सोहळा. कोल्हापुरात जिल्हास्तरीय लोकशाही दिन कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमात 163 अर्ज प्राप्त. आज IPLचा अंतिम सामना. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनलचा थरार रंगणार. पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर बंगळुरूत हा सामना होणार. यंदाची IPL ट्रॉफी कोण जिंकणार याची चाहत्यांना उत्सुकता. 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ. 5 जूनपर्यंत 11वीची ऑनलाईन नोंदणी करता येणार. देशात कोरोना रुग्णांची संख्या 4,000वर. महाराष्ट्रात सक्रिय 494 कोरोना रुग्ण. तर देशात एकूण कोरोना मृतांची संख्या 28वर. मुंबईत पवई तलावातून 10 दिवसात 1,450 मेट्रिक टन जलपर्णी काढण्यात आली आहे. तर मोहिमेदरम्यान तलावातील नैसर्गिक घटकांचं संरक्षण आणि संवर्धनाची पालिकेकडून खबरदारी. छत्रपती संभाजीनगरमध्ये नूतन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला. सेवानिवृत्त विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्याकडून पदभार स्वीकारला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 8वर. तर नागरिकांना काळजी घेण्याच्या सूचना. छत्रपती संभाजीनगरात नागरिकांना शासकीय कामासंदर्भातील तक्रारी नोंदवण्यासाठी QR कोडची सुविधा. QR कोड स्कॅन करून नागरिकांना आपल्या तक्रारी थेट जिल्हाधिकाऱ्यांना करता येणार.
तिकीट दरवाढीनंतर पीएमपीच्या उत्पादनात मोठी वाढ. रविवारी एकाच दिवसात 55 लाख टनचे अतिरिक्त उत्पन्न. महत्त्वाचं म्हणजे रविवारी नियोजनापेक्षा 1000 बस रस्त्यांवर धावत नसतानाही उत्पन्न वाढ. पुणे शहरात रस्त्यांची कामं तातडीनं पूर्ण करा. 7 जूनपर्यंत रस्त्याचं काम पूर्ण करून रस्ते सुरू करा. पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या ठेकेदार पथ विभागाला सूचना. अकोल्यात ॲडवॉक स्केटिंग कमिटीच्या वतीनं सलग 9 तास स्केटिंग स्पर्धेचं आयोजन. विविध वयोगटातील सुमारे 40 स्केटर्सचा स्पर्धेत सहभाग. बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात जागतिक तंबाखू नकार दिवस साजरा. तज्ज्ञांकडून तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामाबाबत मार्गदर्शन. 15 जूनला होणारी नीट पीजी परीक्षा स्थगित. सर्वोच्च न्यायालयाचे परीक्षा स्थगित करण्याचे आदेश. परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर होणार. कोल्हापुरातील बंद असणाऱ्या स्ट्रीट लाईट तत्काळ सुरू करा. नागरिकांची मागणी. कोल्हापूरमध्ये संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मौजे भेंडवडे नदीपात्रात बोट्स टेस्टिंग करण्यात आली आहे. यावेळी प्रशासन अधिकारी उपस्थित. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाला आळा घालण्यासाठी आणि आरोग्याच्या दृष्टीने उघड्यावर मांसाहारी पदार्थांची विक्रीवर बंदी करण्यात आली आहे. तर इचलकरंजी महापालिकेचा हा महत्त्वपूर्ण निर्णय. अमरावतीत पालिकेकडून मुख्य रस्त्याच्या शेजारील मोठ्या झाडांची छाटणी अद्याप करण्यात आली नाही. पावसाळ्यात झाडांमुळे मार्गावर अपघात होण्याची शक्यता. माता रुक्मिणीच्या पालखी आज अमरावती शहरात पोहोचणार. तर बियाणी चौक येथे पालखीच्या स्वागत समारंभाचं आयोजन. 33 दिवसात पालखी पंढरपूरला पोहोचणार. हिंगोलीत 29 गावात दूषित पाणी. 24 प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून पाण्याची नमुना तपासणी. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना काळजी घ्यावी लागणार. लोकशाही मराठीकडून 4 चाकी वाहन चोरी करणाऱ्या टोळकीचा पर्दाफाश. लोकशाही मराठीच्या तपासानंतर नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यातल्या 9 गाड्या शिरपूर पोलिसांकडून हस्तगत. कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात महिलेला हुंदीर चावला. सीपीआरमध्ये वारंवार अशा घटना घडत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांकडून नाराजी व्यक्त. छत्रपती संभाजीनगरात रस्ते दुरुस्ती कर्मचाऱ्यांना बेसिक लाईफ सपोर्ट स्किलचं प्रशिक्षण. तर मार्गावरील अपघातात जखमींना तात्काळ मदत देण्याच्या दृष्टीनं उपक्रम. संत गजानन महाराजांच्या पालखीचं प्रस्थान. आषाढी वारीसाठी शेगाव येथून पालखी प्रस्थान. अकोल्यात पालखीचा 2 दिवस मुक्काम असणार. यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांच्या बँकांना 15 जूनपर्यंत प्रलंबित प्रकरणं निकाली काढण्याचा अल्टिमेटम. तर शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप तसंच शासकीय योजनांची प्रलंबित प्रकरणं निकाली काढण्याच्या सूचना. हिंगोलीच्या वसमत बस स्थानक परिसरात बांधकामाच्या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांचा बॅनरवर सिमेंटचे डाग पडल्यानं धार्मिक भावना दुखवल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल. रत्नागिरीच्या मीरा समुद्र किनाऱ्यावरील बसरा जहाजाचे 2 तुकडे. 2020 मध्ये भरकटलं होतं जहाज. रत्नागिरीच्या साखरपा परिसरात गौरेड्यांचा वावर. तर देवरुख रोडवर गौरेड्यांचा मुक्त संचार. सोलापुरात एनटीपीसीकडून महात्मा गांधी प्राणी संग्रहालयासाठी सीएसआर फंडातून 2,79 लाख रुपयांचा निधी. प्राणी संग्रहालयात प्राण्यांचा अधिवास आणि सुविधा उभारण्यासाठी निधी वापरला जाणार. पुण्यात गोवंशाची कत्तल होणार नाही यासाठी 3 जून ते 8 जून दरम्यान गुरांचा बाजार भरू देऊ नका. गोसेवा आयोगाचं राज्यातील सर्व कृषी बाजार समित्यांच्या सभापतींना पत्र. नांदेडच्या धर्मादा येथील तहसील कार्यालयात लेटल तीफ कर्मचाऱ्यांचं अभिनव स्वागत. कर्मचाऱ्यांचं बेशर्माची फुलं देऊन स्वागत. यवतमाळ जिल्ह्यात मारेगाव तालुक्यात सिंचन प्रकल्पातील कालव्यांची दुरवस्था. सिंचन क्षेत्र 10% मात्र कागदोपत्री 80% दाखवून फसवणूक. सिंचन विभाग आणि प्रशासनाचं कालव्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.